चंद्र हा दिसायला अतिशय सुंदर आहे, पांढरा शुभ्र आणि गोल गरगरीत. सगळ्यांना चंद्राकडे पाहून एक वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे काय झाले, एकदा या आभाळातल्या चंद्राला स्वतःच्या रूपाचा खूपच गर्व झाला. त्याला वाटू लागले की सगळे लोक आपले चांदणे पडले की मौज मजा करतात. आपले हे सुंदर शांत रूप पाहून लोकांना आनंद होतो. एवढा मोठा सूर्य, पण त्याला कोणी सुद्धा पाहत नाही. चंद्राला वाटले की आपण सूर्याला चिडवावे. म्हणून तो सूर्याला म्हणाला, अरे सूर्यदेवा, तुम्ही एवढे मोठे आहात खरे, पण तुमच्याकडे कधीतरी कोणी पाहतं का? थोड्या वेळ तुमच्याकडे पाहिले तर लोकांच्या डोळ्यात पाणी येते, ते रडू लागतात. याउलट मला मात्र लोक तसं पाहत बसतात. माझ्या मंद आणि शांत चांदण्यात बसून निसर्गाची शोभा पाहायला लोकांना किती आनंद वाटतो. चंद्राच्या या बोलण्यामुळे सूर्य खूप चिडला आणि त्याने चंद्राला शाप दिला की आजपासून रात्र झाली आणि तू आभाळात आलास की लोक झोपा घेऊ लागतील. लोकांचे सगळे व्यवहार बंद पडतील आणि तुझे नाक खाली होईल. मी आभाळात आलो की लोक उठून कामाला पुन्हा सुरुवात करतील. त्यांचे सर्व व्यवहार सुरू होतील. सूर्याने दिलेल्या या शापामुळे चंद्र खजील झाला आणि त्याच्या पाठीमागे रात्र लागली ती कायमचीच. तेव्हापासून रात्र झाली की लोक डोळे मिटून घेतात. बिचाऱ्या चंद्राकडे पाहायला त्यांना वेळच मिळत नाही.